गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना जाब विचारणार. हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळांच्या मनामधली खदखद समोर. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असो वा झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदादांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबत अजितदादा. गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना जाब विचारणार. हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळांच्या मनामधली खदखद समोर. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असो वा झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदादांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबत अजितदादांसोबत चर्चा योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार. श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय. लांबच्या जिल्ह्याच्या पालकत्वावर हसन मुश्रीफांची नाराजी. पालकमंत्री पदावर दिल्लीतून स्थगिती आणली. मुख्यमंत्री फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी. रायगड नाशिक पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरून संजय राऊतांचा आरोप. सामनातून आणीबाणीचं समर्थन. इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद. सामनाच्या रोखठोकमधून अभिनेत्री कंगना रनौतवर टीका. काँग्रेस थोडी सुस्तावली. आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखं वाटतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरकेंचं विधान. महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशहा. वडील सुनील तटकरेंवरील बेईमानी बादशहा या टीकेला अनिकेत तटकरेंचं उत्तर. भरत गोगावले महेंद्र दळवींचाही घेतला समाचार. बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरील आरोपात तथ्य असेल तर मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच राजीनामा घेतील. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा जिल्हा कारागृहामध्ये मुक्काम. कराडचा बराक नंबर 9 आणि 7 आरोपींना वेगळी बराक. कराडकडे सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं सोबत. राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी. पुण्यात आजाराची लागण. सोलापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यातील 73 रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर सपोर्टवर. मुंबईतही रुग्णसंख्येत वाढ. देशभरात 76व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन आणि संचलन तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन.